नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत असा एक दिव्य ग्रंथ ज्याचं फक्त वाचन नाही तर पारायण केल्याने हजारो लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत. तो ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. अनेक भक्त सांगतात घरातील संकटे दूर झाली, मनाला शांतता मिळाली, अडकलेली कामे पूर्ण झाली, स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले. पण प्रश्न असा आहे, श्री गुरुचरित्र पारायणात असं काय रहस्य दडलं आहे का? या ग्रंथात दत्त संप्रदायात वेदांत इतकं महत्त्व दिलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र म्हणजे काय, पारायणाचे गुप्त आणि रहस्यमय फायदे, पारायण करताना पाळायचे नियम, कोणत्या अध्यायाला विशेष महत्त्व आहे आणि पारायणादरम्यान भक्तांना येणारे अद्भुत अनुभव. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री गुरुचरित्र म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला असून तो मुख्यतः नरसिम्हा सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आहे. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी 3 भागात केली जाते: ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. हा ग्रंथ फक्त कथा नाही तर तो एक जिवंत आध्यात्मिक ऊर्जा आहे असं अनेक भक्त मानतात. गुरुचरित्र पारायणाचे रहस्यमय फायदे. 1. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की ज्या घरात नियमित गुरुचरित्र वाचन होते त्या घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भांडण कमी होतात, मन प्रसन्न राहतं आणि घरात एक वेगळी दिव्य भावना निर्माण होते. कारण या ग्रंथातील प्रत्येक ओवीत गुरुशक्ती असल्याचं मानलं जातं. अडकलेली कामे पूर्ण होतात. खूप लोक सांगतात की नोकरी मिळत नव्हती, लग्न जमत नव्हतं, व्यवसायात नुकसान होत होतं. पण श्रद्धेने गुरुचरित्र पारायण केल्यावर मार्ग खुला झाला. विशेषतः अध्याय 14 हा अत्यंत प्रभावी मानला जातो. या अध्यायात सायनदेव यांच्या जीवनातील संकट दूर झाल्याची कथा आहे. अनेक भक्त हा अध्याय रोज वाचतात. 3. मानसिक शांती मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत अस्वस्थ असतं, पण गुरुचरित्राचं वाचन करताना मन शांत होतं, भीती कमी होती, नकारात्मक विचार दूर होतात. कारण या ग्रंथातील शब्द मनाला आध्यात्मिक आधार देतात. गुरु कृपा प्राप्त होते. दत्त संप्रदायात असं मानलं जातं की गुरुचरित्र वाचन म्हणजे साक्षात गुरूंच्या चरणी बसणं. ज्यांच्यावर गुरुकृपा होती त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टही शक्य होतात. स्वप्नात संकेत मिळू लागतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक भक्त सांगतात की पारायणादरम्यान त्यांना मंदिर दिसलं, साधूचं दर्शन झालं, दिगंबरा दिगंबरा हा मंत्र ऐकू आला किंवा स्वामी समर्थांचं दर्शन झाले. काही भक्त याला गुरूंचे संकेत मानतात. रोग आणि संकटांपासून संरक्षण. काही भक्तांच्या अनुभवांनुसार गुरुचरित्र पारायणाने मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होतो. अर्थात ही श्रद्धेची गोष्ट आहे. पण अनेकांना पारायणामुळे मानसिक बळ आणि आशा मिळते. घरात लक्ष्मीचा वास राहतो. ज्या घरात दररोज गुरुचरित्र वाचन होते त्या घरात अन्नाची कमतरता राहत नाही असं म्हटलं जातं. कारण जिथे गुरूंचं स्मरण असतं तिथे दैवी कृपा कायम राहते. गुरुचरित्र पारायण कसं करावं? अनेक जण विचारतात पारायण कसं सुरू करावे. चला तर मग जाणून घेऊया. पारायण सुरू करण्याचा शुभ दिवस: गुरुवार, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, श्रावण महिना हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. पारायणाचे प्रकार: 7 दिवसांचा सप्ताही पारायण हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. 14 दिवसांचं पारायण, 21 दिवसांचं पारायण, दररोज एक अध्याय. ज्यांना वेळ कमी आहे ते रोज थोडं वाचनही करू शकतात. पारायण करताना पाळायचे नियम: स्वच्छता राखावी, सात्विक आहार घ्यावा, शक्य असल्यास जमिनीवर झोपावे, राग वाद टाळावे, रोज ठराविक वेळी वाचन करावे. हे नियमित श्रद्धेने पाळल्यास मन अधिक एकाग्र होतं. गुरुचरित्रातील सर्वात प्रभावी अध्याय: अध्याय 14 मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध, अध्याय 18 संकट निवारणासाठी, अध्याय 51 मोक्ष आणि गुरुभक्तीसाठी. अनेक भक्त हे अध्याय नित्य वाचतात. पारायणादरम्यान घडणारे रहस्यमय अनुभव: काही भक्त सांगतात घरात सुगंध येतो, घंटानाद
ऐकू येतो, अचानक मन प्रसन्न होते, संकटातून मार्ग निघतो. हे अनुभव श्रद्धेवर आधारित आहे. पण हजारो लोकांनी असे अनुभव शेअर केले आहेत. गुरुचरित्र वाचण्यामागचं खरं रहस्य मित्रांनो, गुरुचरित्र म्हणजे फक्त पुस्तक नाही, तो श्रद्धेचा मार्ग आहे, आत्मविश्वासाची शक्ती आहे आणि गुरूंशी जोडणारा दैवी पूल आहे. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने पारायण करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती कमी होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर तुम्हीही जीवनात संकटांचा सामना करत असाल, मन अस्वस्थ असेल किंवा गुरुकृपा हवी असेल, तर एकदा श्रद्धेने ही गुरुचरित्राचं पारायण करून पहा. कदाचित तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात तिथूनच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.